तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण इंग्लिश ग्रामर मधले कंजक्शनच्या सहाय्यानं दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यातील वेगवेगळा भाग कसा जोडायचा याच्याविषयी ॲज सून ॲज नो सूनर दॅन नॉट ओनली बट ऑल्सो त्या सहाय्यातून माहिती मिळवली. आज आपण तितकेच महत्वाचे, तितकेच सोपे आणि परीक्षेला तेवढ्याला तेवढे मार्क मिळवून देणारे दोन प्रकार, एक म्हणजे आयदर ऑर आणि दुसरा म्हणजे नायदर नॉर, हे दोन प्रकार शिकणार आहोत. बघा, आता सर्वप्रथम आपण आयदर ऑरचा उपयोग शिकणार आहोत. दोनच उदाहरणं सांगणार आहे, दोन उदाहरणं व्यवस्थितपणे समजून घ्या. आयदर ऑरची कधीही तुम्हाला अडचण येणार नाही. नायदर नॉर मध्ये सुद्धा फक्त तीनच उदाहरणं समजावून सांगणार आहे. ते तीन उदाहरणं एक वेळ जर समजून घेतले तर नायदर नॉर नावाच्या प्रकारामध्ये सुद्धा काही एक अडचण येणार नाही. चला तर आपण आयदर ऑरला सुरुवात करू. आयदर ऑर म्हणजे काय? ज्यावेळेस समजा तुमच्या समोर कुठलेही दोन पर्याय असतात, त्यापैकी एकाची ज्यावेळेस आपल्याला निवड करायची असते त्यावेळेस आपण आयदर ऑरचा उपयोग करत असतो. म्हणजे हे किंवा ते, दोन्ही पैकी एक कुठलं तरी आपल्याला ज्यावेळेस निवडायचं असतं त्यावेळेस आयदर ऑरचा उपयोग करत असतात. तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो जर व्हिडिओ व्यवस्थित जर बघितला असेल तर नायदर नॉर करायला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वेळ लागणार. चला तर आता जास्त वेळ न दवडता अशा पद्धतीचं एखादं उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि कंसामध्ये सरळ सरळ सूचना दिली जाते, यूज आयदर ऑर. ठीक आहे, यूज आयदर ऑर नावाची सूचना दिसली तर दिसली की अगोदर दोन्ही वाक्य काय करायचे, व्यवस्थितपणे समजून घ्यायचे. समजून घ्यायचे म्हणजे काय करायचे, दोन्ही वाक्यामध्ये कुठला भाग समान आला आणि कुठला भाग वेगळा आला हे बघायचे. जो कुठला भाग वेगळा आला असेल तो भाग आपल्याला आयदर आणि ऑरच्या सहाय्याने जोडायचा आहे, आणि जो भाग दोन्ही वाक्यामध्ये सारखा आलेला आहे तो मात्र आपल्याला काय करायचा, कॉमनली दोन्ही वाक्यामध्ये घ्यायचा आहे. आता बघा, वाक्य काय, सीता विल मीट मीना, आणि दुसरं वाक्य गीता विल मीट मीना. ठीक आहे, आता या वाक्यामध्ये जर बघितलं तर विल मीट मीना म्हणजे मीनाला भेटेल, विल मीट मीना मीनाला भेटेल, हा दोन्ही वाक्यामध्ये आलेला सारखा भाग आहे. म्हणजे या वाक्यात प्रेडिकेट वेगवेगळे आलेले, मात्र सब्जेक्ट कसा आलेला आहे, सब्जेक्ट हा सारखा आलेला आहे, मात्र प्रेडिकेट कसा आलेला आहे. आता या ठिकाणी सब्जेक्ट काय, सीता, आणि या ठिकाणी सब्जेक्ट काय, गीता. हे दोन्ही सब्जेक्ट कसे आहेत, डिफरंट आहेत, मात्र प्रेडिकेट म्हणजे वर्ब प्लस ऑब्जेक्ट इज इक्वल टू प्रेडिकेट, ज्याला मराठीमध्ये आपण विधेयक म्हणतो. विल मीट मीना सारखा भाग आलेला आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, सारखा आलेला भाग शेवटी आलाय का सुरुवातीला आलाय? शेवटी आलाय. मात्र डिफरंट आलेला भाग सुरुवातीला आलाय. या वाक्याच्या सुरुवातीला सीता आहे, या वाक्याच्या सुरुवातीला गीता आहे. आता सीता विल मीट मीना म्हणजे एक तर सीता मीनाला भेटेल किंवा गीता मीनाला भेटेल, दोन्ही पैकीच एक भेटणार आहे, आणि आपल्याला आयदर ऑरचा उपयोग करायचा आहे. तर डिफरंट भाग सुरुवातीला आलाय, त्याच्यामुळे ऑलरेडीच आपल्याला आयदर ऑर सुद्धा सुरुवातीला घ्यावा लागेल. तर पहिल्या वाक्यातला वेगळा आलेला जो सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर आपण काय घ्यायचं, आता आयदर घ्यायचं. बघा, आयदर सीता. ठीक आहे, आता दुसऱ्या वाक्यातला वेगळा आलेला भाग काय, ऑर, त्याच्या अगोदर घ्यायचा आणि तो भाग घ्यायचा गीता. आता या दोन्ही वाक्यामध्ये जो भाग समान आला होता, विल मीट मीना, हा दोन वेळा घ्यायचा नाही, दोन्हीच्या ऐवजी काय करायचं, एकच वेळा घ्यायचा, आणि या ठिकाणी यायचं विल मीट विल. काय अवघडायचं, काही एक अवघड नाही. काय करायचं, फक्त आपल्याला जे दोन वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य दिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठला भाग दोन्ही वाक्यामध्ये सारखा आहे आणि कुठला भाग वेगळा आहे, ही झाली पहिली गोष्ट. त्याच्यानंतर सारखा भाग अगोदर आलाय का वेगळा भाग अगोदर आलाय हे बघायचं, कारण की आपल्याला वेगळे भाग जोडायचे. सारखे दोन्ही भागामध्ये किंवा दोन्ही वाक्यामध्ये जे भाग आलेले त्याच्यापैकी एकच घ्यायचा. जर तो वेगळा भाग अगोदर जर आला असेल तर आयदर ऑर अगोदर आपल्याला वापरावं लागेल, मात्र तो जर शेवटी आला असेल तर आपल्याला शेवटी वापरावं लागेल. आता दुसऱ्या वाक्यातला घेता येईल तुम्हाला लक्षात. दुसरं वाक्य काय, गोपाल लाईक्स टू बिकम अ डॉक्टर, म्हणजे गोपालला डॉक्टर बनायला आवडेल, ही लाईक्स टू बिकम अन इंजिनियर, किंवा त्याला इंजिनियर बनायला आवडेल. दोन्ही ते एका वेळेस होणं शक्य नाही, तर दोन्ही पैकी एकाची निवड करायची. मी आताच काय सांगितलं तुम्हाला, दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, एकत्रित जोडायच्या. बघा, आता या वाक्यामध्ये जर बघितलं तर गोपाल लाईक्स टू बिकम, आणि या वाक्यामध्ये ही लाईक्स टू बिकम, ही म्हणजे कोणासाठी वापरले, गोपालसाठीच वापरले. नाहीतर काय काय मुलाला वाटते मग इथं तर गोपाल दिला, इथं ही दिलाय, हा काय वेगळा आहे का, नाही. तर गोपाल या नामाविषयी किंवा गोपाल या नामाच्या ऐवजी वापरलेले ही सर्वनामे पुरुषवाचक सर्वनामे, कारण गोपाल हा पुरुष आहे. ठीक आहे, तर त्यासाठी वापरलाय. आता मला सांगा, या वाक्यामध्ये सारखा भाग कुठे आलाय, अगोदर आलाय, मात्र अ डॉक्टर अँड अन इंजिनियर हा भाग वेगळा आहे, तो कुठे आलाय, शेवटी. म्हणजे आपल्याला आयदर ऑर सुद्धा आता शेवटी वापरावं लागेल. मग सुरुवातीला जो सारखा भाग आलेला आहे दोन्हीपैकी तो एक वेळ घ्यायचा. आणि कधीही लक्षात ठेवा, इथं आता गोपाल आलेले आहे आणि इथं ही आलेले, दोन वेगवेगळे वाक्य होते, त्याच्यामुळे आपल्या लक्षात आला आता इथं हिनं सुरुवात करू नका, इथं नामान सुरुवात करायची. म्हणजे या ठिकाणी गोपाल लाईक्स टू बिकम. ठीक आहे, आता कोणते दोन भाग जोडायचे आपल्याला, एक तर डॉक्टर होईल किंवा इंजिनियर होईल. तर डॉक्टरच्या अगोदर काय जोडायचं आपल्याला, आयदर डॉक्टर और एन इंजिनियर.
आलं लक्षात? परत एकदा सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा, आयदर ऑर करत असताना काही एक डोकं लावायचं नाहीये, फक्त बघायचे दोन्ही वाक्य बघितल्याच्या नंतर दोन वाक्यामध्ये कुठला भाग समान आलाय आणि कुठला भाग वेगळा आलाय. जो भाग समान आला असेल तो दोन्हीसाठी एकदाच घ्यायचा, आणि जे दोन वेगवेगळे भाग आलेले त्याच्यापैकी पहिल्या भागाच्या अगोदर आयदर घ्यायचं आणि दुसऱ्या भागाच्या अगोदर ऑर घ्यायचं. फक्त लक्षात ठेवा, सुरुवातीला वेगळा भाग आलाय का शेवटी आलाय. जर सुरुवातीला वेगळा भाग आला असेल तर सुरुवातीला आयदर ऑर येईल, आणि शेवटी जर आला असेल तर शेवटी येईल. चला आता नायदर नॉर कडे जाऊ. नायदर नॉर म्हणजे हे नाही ते नाही, तेलही गेलं तुपही गेलं, सगळं चुलीत गेलं, बरोबर आहे. म्हणजे हे नको आणि ते नको अशा पद्धतीच्या वेळेस आपण काय वापरत असतो, नायदर नॉर वापरत असतो. बघा आता नायदर नॉरचं वाक्य ज्यावेळेस आपल्याला वापरायचं त्यावेळेस दोन्ही वाक्यामध्ये नॉट येणं अपेक्षित आहे, आणि ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये नॉट येत असते त्यावेळेस ते कधीही स्वतंत्र येत नसते, तर सोबत एखाद्या सहाय्यकारी क्रियापदाला घेऊन येत असते. लगेच आता तुम्हाला 2-3 उदाहरणावरून लक्षात येईल. बघा पहिलं वाक्य काय सांगते, द ओल्ड वुमेन वॉज नॉट अ थीफ. म्हणजे म्हातारी जी काही स्त्री होती ती चोर नव्हती. अँड शी वॉज नॉट अ लायर. अँड शी वॉज नॉट अ लायर. ती चोरही नव्हती किंवा फ्रॉडही नव्हती, अशा पद्धतीचे दोन वाक्य दिलेले. ठीक आहे. आता या दोन वाक्यामध्ये जर बघितलं तर द ओल्ड वुमेन वॉज, आणि इकडल्या वाक्यात शी वॉज म्हणजे द ओल्ड वुमेन. हा भाग कसा आलेला आहे, सारखा आलेला आहे. बट नॉट अ थीफ, चोरही नाही, आणि नॉट अ लायर, लायरही नाही, बरोबर आहे, अशा पद्धतीचं आलेलं आहे. तर हे दोन प्रकार आपल्याला जोडायचे. तर मग काय करायचं, सर्वप्रथम जो समान भाग आलेला आहे तो सुरुवातीला आल्यामुळे सुरुवातीला घ्यायचं, द ओल्ड वुमन. ओके, वॉज घेतलं इथपर्यंत. आता हे नॉट काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी नायदर शब्द घ्यायचा. नायदर अ थीफ. आता हा शी वॉजच्या ऐवजी आपण वुमन घेतल्यामुळे तो घ्यायचा नाही. आता हे नॉट काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं, नॉर अ लायर. काय अडचण याच्यामध्ये? लक्षात ठेवा, नायदर नॉर घेत असताना दोन्ही नॉट काढून टाकायचे. कारण काय होतं, एकाच वाक्यामध्ये दोन वेळा जर नाही म्हणलं त्याचं होत असते. जसं गणितामध्ये वजा गुणिले वजा अधिक होत असते. मी मूर्ख नाही असे नाही म्हणजे 100% मूर्ख आहे, ISI मार्क आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तशा पद्धतीची चूक करायची. आता दुसरं वाक्य खूप महत्वाचं आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलं, शी डिड नॉट स्क्रीम. शी डिड नॉट स्क्रीम म्हणजे ती किंचाळली नाही. अँड शी डिड नॉट फाईट विथ देम, किंवा ती तिच्यासोबत लढू शकली नाही. बघा आता इथं दिलेले शी डिड नॉट, आणि इथं सुद्धा दिलेले शी डिड नॉट, बरोबर आहे. परंतु आता नॉट काढून टाकले असल्यामुळे हा नवीन भाग नाही आपल्यासाठी. शी डिड दिले. इथं आता स्क्रीम आणि दुसरं फाईट विथ देम, ह्या दोन गोष्टी आपल्याला कशाच्या साहाय्याने जोडायच्यात, नायदर नॉरच्या साहाय्याने जोडायच्यात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस नायदर नॉर आपल्याला करायचं असतं आणि त्या वाक्यामध्ये नॉटच्या अगोदर डू डज डीड आलेला असतो, तर हा डू डज डीड कशासाठी आलेला असतो, फक्त नॉट घेण्यासाठी आलेला असतो. त्याच्यामुळे डीड, डू किंवा डज यापैकी जर एखादं सहाय्यकारी क्रियापद आणि त्याच्यानंतर जर नॉट आला असेल आणि त्याचं नायदर नॉर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मात्र नायदर घेत असताना सहाय्यकारी क्रियापद लागत नाही, म्हणून हे सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदामध्ये मिसळून टाकायचं. म्हणजे इथं जर डू असेल तर मुख्य क्रियापदावर काहीच परिणाम होणार नाही. इथं जर मात्र डज असेल तर मुख्य क्रियापदाला येस किंवा येस लागत असतो, आणि या ठिकाणी जर डीड असेल तर या मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप करायचं. लक्षात आलं? पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी जर डूला लागून नॉट आला असेल ते डू नॉट काढून टाकून आपल्याला नायदर घ्यायचंय, त्यावेळेस या क्रियापदावर काहीच परिणाम होणार नाही. मात्र या ठिकाणी ज्यावेळेस डज नॉट येतं त्याच्याऐवजी आपल्याला नायदर घ्यायचं असते, त्यावेळेस मात्र मुख्य क्रियापदाला येस किंवा येस लावायचं, आणि ज्यावेळेस या ठिकाणी डिड नॉट आलेलं असतं त्याच्याऐवजी आपण ज्यावेळेस नायदर घेत असतो त्यावेळेस मात्र इथे क्रियापदाचं रूप करायचं दुसरं. हा प्रॉब्लेम फक्त 3च सहाय्यकारी क्रियापदाच्या बाबतीत, डू डज आणि डीड. वरच्या बाबतीत काही केलं का आपण वॉज होतं तर नाही, वॉज जशाला तसं घेतलं. फक्त डू डज डीड हे नकारासाठी मुद्दामून त्या ठिकाणी आलेले आणि त्याचं काम तिथे संपलेले, नायदर तिथे आले, त्याच्यामुळे त्याला मुख्य क्रियापदामध्ये मिसळायचं. एवढी गोष्ट फक्त ध्यानात ठेवायची. बघा आता हे वाक्य करून दाखवतो. या ठिकाणी घेतलं शी, आता हे डीड काढून टाकायचं आपल्याला, डीड प्लस नॉट काढून टाकायचंय, इथं नायदर घ्यायचंय. आता मात्र हे डीड काय करायचं, या क्रियापदामध्ये मिसळायचे. स्क्रीम्ड होईल त्याचं, SCREAMED, स्क्रीम्ड म्हणजे नाही ती घाबरली किंवा किंचाळली. आणि इथं काय करायचं, आता नॉर घ्यायचं. आता हे नॉर कशाच्या ऐवजी घेतली, या डीड नॉटच्या ऐवजी. हे पण डीड इथं मिसळायचं. फाईटचं दुसरं रूप काय होत असतंय, फॉट, आणि त्याच्यानंतर विथ दे. ओके, काय अडचणी कोणाला लक्षात आलं डीड कशा पद्धतीने मिसळलं, असं डू डज डीडच्या बाबतीत फक्त होत असतं. खालचं वाक्य बघा, देअर वॉज नो लाईट इन हर लाईफ, देअर वॉज नो म्युझिक इन हर लाईफ. हे वाक्य आता काळजीपूर्वक बघा. या वाक्यामध्ये सुरुवातीला काही भाग सारखा आलाय, शेवटी काही भाग सारखा आलाय, आणि मधात काही भाग वेगळा आलेला आहे. बघा आता इथं आलेले देअर वॉज, इथं पण आलेले देअर वॉज, म्हणजे सुरुवातीला देअर वॉज दोन्ही वाक्यामध्ये सारखा भाग आलाय. इन हर लाईफ इथं पण सारखा आले, आणि इन हर लाईफ इथं पण सारखा आले.
बघा हे वाक्य थोडंसं डिफरन्स आहे. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीलाही सारखा भाग आलेला आहे, जसा की याही वाक्यात आलाय, याही वाक्यात आलाय. याही वाक्याच्या शेवटी काही जो भाग सारखा आलाय तो याही वाक्यात आलाय. आता जोडायचंय काय आपल्याला, नो लाईट जोडायचंय आणि दुसरं काय जोडायचंय, नो म्युझिक जोडायचं. बरोबर आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला एकत्रितपणे जोडायच्या. तर सुरुवातीला जो सारखा भाग आलाय म्हणून आपण सुरुवातीला जो दोन्ही वाक्यात सारखा भाग आलाय तो जसा तसा लिहू. देअर वॉज लिहिलं, देअर वॉज. आता डिफरंट भाग मधात आलाय म्हणून मधातच जोडायचं आपल्याला. या नोच्या ऐवजी आता इथे नायदर घ्यायचं, नायदर घेऊन कुठलं, लाईट, LIGHT लाईट. त्याच्यानंतर दुसरा कुठला भाग जोडायचा आपल्याला, नॉर, काय, म्युझिक. आणि शेवटी काय आलेला आहे, इन हर लाईफ, तो सारखा भाग शेवटी लिहायचा, इन हर लाईफ. लक्षात आलं. बघा व्यवस्थित पहा काय सांगितलं तुम्हाला. या वाक्यात सुरुवातीला देअर वॉज आलंय, इथं सुद्धा देअर वॉज आलंय, मधात इथं लाईट आलंय, इथं म्युझिक आलंय, हा डिफरंट आला. पण शेवट जर बघितलं तर इथंही इन हर लाईफ आलंय, इथेही इन हर लाईफ आलंय. अशा पद्धतीने आलेले आहे म्हणून मधातच तो भाग आल्यामुळे मधातच जोडायचा. वाक्य काय होईल मग, देअर वॉज नायदर लाईट नॉर म्युझिक इन हर लाईफ. म्हणजे तिच्या जीवनामध्ये प्रकाशही नाही आणि संगीतही नाही. अशा पद्धतीने म्हणजे तिच्या जीवनामध्ये काहीच नाही. तर ही गोष्ट तुम्हाला याच्यावरून लक्षात आली असेल. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पैकी एक पर्याय ज्यावेळेस आपल्याला निवडायचा असतं त्यावेळेस आपण आयदर ऑरचा उपयोग करायचा, आणि दोन्ही पर्याय आपल्याला ज्यावेळेस निवडायचे नाही त्यावेळेस आपल्याला नायदर नॉरचा उपयोग करायचा. आता हे मी तुम्हाला एक स्किल सांगितलेली आहे. तुम्हाला काय करायचं आता, याच्यावरची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं स्वतः एखाद्या कुठल्या तरी पुस्तकामध्ये बघायचे, ते सोडून बघायचे. त्याच्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच एज्युकेशन ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.